अमेरिका इराण युद्धविराम सीजफायर घोषित होताच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी हालचाल दिसून आली असून त्याचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या दरावर झाले असून सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याने सोने आणि चांदीच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे। जळगावच्या बाजारात आज सोन्यात 4,000 रुपयाची तर चांदीच्या दरात 11,000 रुपयाची वाढ ही झाली आहे। जळगावच्या बाजारात आज सोन्याचे दर GST सह 1,56,560 रुपयांवर जाऊन पोहोचले असून तर चांदीचे दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली असून तब्बल 2,54,410 रुपये प्रति किलोवर चांदी ही गेली आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता राजकमल टॉकीज चौक येथे सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे यांनी दिली आहे। नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात। सोने व चांदीच्या दरात मोठा उच्चांक झाल्याचं पाहायला मिळत आहे। हो, एका दिवसात सोन्याचे भाव 4,000 रुपयाने वाढलेले आणि चांदीचे भाव 11,000 रुपयाने वाढलेले। कुठेतरी जे युद्धविराम जो लागलेला आहे 2 हप्त्यासाठी त्याचा हा परिणाम आहे। मागील 40 दिवसापासून US आणि इराणचं जे युद्ध सुरू होतं त्याच्यामुळे सोन्यामध्ये अस्थिरता होती। कुठेतरी सोन्याची डिमांड जी आहे ती कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव 1,65 वरून 1,35 झाले, परत 1,50 झाले। कुठेतरी जे सोन्यामध्ये मुवमेंट आहे ही खूप झाली होती। ऑइल प्राइसेस वाढले होते, डॉलर इंडेक्स वाढला होता, सोन्याची डिमांड कमी झाली होती। पण आता युद्धविराम झाल्यामुळे जे सोन्याची पॉझिटिव्हिटी आहे ही परत आलेली आहे। सोन्यामध्ये जी सेफ इन्व्हेस्टमेंट जी डिमांड आहे ही परत आलेली आहे। युद्धविराम जर पूर्णपणे झालं तर हे सोन्याचे भाव परत 1,60च्या वरती जायची शक्यता आहे आणि चांदीचे भावही सोबतच 2,70च्या वरती जायची शक्यता आहे। आज सोन्याचा भाव टॅक्सेस पकडून 1,56,500 आणि चांदीचा भाव 2,53,000 रुपये।